हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आम्ही चाललेलो आहोत. कुठे जातो आपण? नाशिक याच्या आजीकडे आणि माझ्या मावशीकडे. सो पियाला काल जी पिया थोडीशी उन्हात फिरली होती ना पापडांसाठी, तर आम्हाला वॉमिटिंग होते. आमच्या पोटात आता काहीच नाही, सगळं खाली झालं आहे. आता पण एक वेळा झाली आहे आम्हाला वॉमिट. पण ती जेव्हा बाहेर निघते ना, तर तेव्हा तिला जरा कम्फर्टेबल फील होते. खाल्लं पिल्लं काहीच नाही, रात्री पण काहीच खाल्लं नाही. आणि आता थोडी थंडी वाजते म्हणून गदडी घेऊन बसली ती. ट्रेनने जायचं आहे मस्त. ते मोठे होतात ना असे एक्साइटमेंटमध्ये, हे ना. चला मग आता शेअर करते मी पुढे. आता 5:30 वाजले आहेत. 5:30 वाजता आम्ही निघतोय. काहीतरी 6:15 6:30ची ट्रेन असते, 6:30ची. मग त्याच्या आधी पोचलं पाहिजे. जागा सांभाळण्याची काही गरज नाही आम्हाला, सकाळी सकाळी खूप जागा असते. कारण इथूनच निघते ट्रेन, त्यामुळे जागा भरपूर असते. सो जागा वगैरेचं टेन्शन नाही. ते एकदम फागण्याची ट्रेन नाही बघितली. फागण्याची नाही, सिटी धुळ्याची. हां, धुळ्याची ट्रेन. अरे धुळ्याची ट्रेन नाही बघितली पियाने. सो पियासाठी हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे धुळ्याची ट्रेन पाहायचा. सो चलो हम आपको लेके चलते हैं. बघू आता मला जागा मिळते की नाही. पियाला तर विंडो सीट पाहिजे आहे. कुठे पिया? बस इकडे बस. आपलं दोघंच आपले आहेत ना. मग तू हवा पाहिजे का पियाला? हवा मग बस ना, आपलंच आहे. आपण शिफ्ट करून घेऊ दोघं मिळून. बस सेकंड चालू आहेत ना आता. पिया ना तुम्हाला ट्रेनची आवाज काढून दाखवते. काढ बरं. हो ग, अजून एक वेळ. हो ग, मॅच झालं पियाच्या ट्रेनच्या आवाजला रिअल ट्रेनचा आवाज. तुझी ह्याची कशी टुकू टुकू टुक टुकू टुकू टुक करत तसं करू लागतं ना. किती छान वाटत होतं असं. आजीचं काहीतरी बनवणं चालू आहे. आम्ही नाशिकपर्यंत आहोत. लेट सी नाशिकला पोहोचेपर्यंत काकूंचं किती बनवणं कम्प्लीट होतं. आजी नाही आहे ॲक्च्युली, काकू आहे. तुझ्यासोबत येतोय. फ्लॅश होत आहे, फ्लॅश. नॅचरल फ्लॅश मिळतो आम्हाला. त्याला आपल्यासोबत यायचं आहे आजीकडे. ती म्हणते सूरज आपल्यासोबत काय. त्याला पण आपण नाशिकला घेऊन जाऊ. लाईटिंगचा किती इफेक्ट पडतो तुम्हाला आता समजेल क्वालिटीमध्ये. किती छान क्लॅरिटी. नॅचरल लाईट जर असा असला तर असं दिसेल, आणि लाईट नसला की मग असं पण दिसतं. सो आयफोन घेताना हा विचार करा की तुमच्याकडे जर छान लाईट असेल तरच आयफोन घ्या. लाईट नसेल व्यवस्थित तर मग जेव्हा प्रकाश जातोय ना तेव्हा बघा तुम्ही आमचा चेहरा, आणि आता प्रकाश असताना चेहरा बघा. भाजीपाला फ्रेश. होडलणे आम्ही होडलणे. मावशी हाय कर. असं पहिले नेम म्हण होऊ दे. हा आता कर हाय. आणि आमची किरू इथे भाजी कट करते. किरू
स्वयंपाक चालू आहे आमचा. कसली भाजी बनवत आहे? फ्लावरची भाजी, राईस आणि भाकरी बनवत आहे का मावशी? आणि भाकरी. मावशीला जरा बरं नाही आहे, जरा म्हणजे जास्तच बरं नाही आहे. आमची मान कामातून गेली, गळा पण कामातून गेला आहे. आणि आम्ही मावशीलाच बघायला आलो आहे. मावशी गेली होती ठोकली. आणि पिया पण झोपली इकडे. मी घर दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. मस्त घर आहे आणि पियाची सेम कंडिशन आहे अजून पण, झोपून गेली. आमची तयारी चालली आहे आणि आम्ही जातोय. कुठे जायचं आहे? डी मार्टला. पियाला आतापर्यंत काही बरं वाटत नव्हतं, पण आता गोळी घेतली आहे. आम्ही दवाखान्यात पण जाऊन आलो आहे आणि जरा बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? काय शॉपिंग करायची डी मार्टमधून? आजीसाठी शूज. असाच आमचा अचानक प्लॅन झाला आणि म्हटलं चला मावशीने एक शूज घेतले होते. ग्राउंड मध्ये काय? ग्राउंड मध्ये पण जाऊयात ना. स्केटिंगला काल उद्या जायचं. मी स्टोरी टाकली होती इंस्टाग्रामला, स्टोरी टाकली होती मी आणि मला बऱ्याच जणीचे DM आले की आम्हाला भेटायचं आहे ताई. आता बघूयात लोकेशन मला जर सांगता आलं तर सांगते आणि मग भेटेल. इथे एक जवळ मोठा ग्राउंड आहे, त्या ग्राउंड मध्ये मग जेवढ्यांना गामने ग्राउंड म्हणजे तिथे जवळपास कोणी असेल तर मग आम्ही भेटून घेऊ शकतो. असं बघूयात, ते रात्रीचा प्लॅन आहे. पण सध्या तरी आम्ही चाललोय डी मार्टला. मग सनस्क्रीन पण लिप बाम लावलाय आम्ही आणि आता सनस्क्रीन लावणं चालू आहे. काय बघताय फोटो तुझे? हा, लहानपणी जेव्हा मी छोटी होती तेव्हा एक चष्मा घातलेला मी. हा बघा. तो पप्पाचा होता. पप्पाचा चष्मा म्हणजे तुला घातला. आता छान वाटतंय ना पियाला? मस्त कम्फर्टेबल. आता फिलिंग नाही ना वॉमिटिंगची? कुठे आलं आपण? कुठलं रे? कुठलं रे? हे गायचं नाव काय? ग्राउंड. गामने ग्राउंडला आलोय आम्ही. मस्त, खूप मोठं आहे आणि इथे बसलो निवांत गप्पा मारत. दगड जमा करते आणि पिया दगड जमा करते. The next day. सकाळी सकाळी बघा आमचं गेम खेळणं चालू आहे. जे पियाला घरी पियाचे डॅडा देत नाही ते पियाला मामाने दिलेलं आहे. येत जमतंय का तुला गेम खेळता पिया? जमतंय? चला मी आता तुम्हाला माझ्या मावशीचं घर दाखवते छान. हा पुढचा रूम आहे. ॲक्च्युली मी मेन डोअरच्या एकदम खेटून उभी आहे. खूप मोठा हॉल आहे हा बऱ्यापैकी आणि वर असं छान POP वगैरे केलं आहे. आपण असं कुणाच्या घरामध्ये आल्यावर पहिले हाच विचार करतो की ओके आपल्या घरामध्ये हे नाही तर आपण हे पण करूया, जसं की POP. म्हणजे तसे एवढे जास्त भडक कलर मला आवडत नाही, पण ठीक आहे ही POP बघून हे सगळे लाईट्स वगैरे बघून मला असं वाटते की चला आपण पण करूयात. बघू आता कधी होतं. आणि हे इकडे एंट्री केल्या हे बघा हे मेन डोअर आहे. एंट्री केल्या इकडे TV युनिट केलं आहे, पण TV युनिटमध्ये TV नाही कारण बघणारे कोणी नाही. मावशी पण जास्त TV वगैरे बघत नाही त्यामुळे त्यांनी TV काही लावलीच नाही. सो असं आहे. आणि इकडे मावशीन ते पण म्हणजे ऑलमोस्ट माझी माहेरची सगळीची फॅमिली आहे ना ते सगळे ब्रह्मकुमारीजमध्ये जातात. तर इथे त्यांनी हा मोठा फोटो लावून घेतला आहे. मस्त हे सगळे लाईट्स बंद असतात ना, रात्रभर हा लाईट चालू असतो, छान वाटतं जरा. इकडे सोफा आहे, त्यांनी बनवूनच घेतलं. ॲक्च्युली आम्ही आमचं घर आणि यांचं घर आमच्या बऱ्यापैकी वस्तू सेम होतात. आम्ही आमचं घर घेतलं ना तेव्हाच यांचं पण घर झालं होतं. आम्ही गाडी घेतली, गाडी पण आम्ही सेमच घेतली होती. अगदी महिन्याभराचं अंतर असेल फक्त. आणि त्यानंतर ही इथे बाल्कनी आहे. आता मावशी आपल्यासारखं डेकोर वगैरे करून त्यांचं काही नसतं, गावाकडचे लोक आहेत. सो जिथे काय जमेल ते करतात. मावशीने कितीतरी वर्ष जे आहे ते मशीनवर काम केलं आहे. असं एक पण ब्लाऊज नसेल मावशीने शिवलेलं जे तिच्याकडून बिघडलं असेल. माझ्या लग्नाचे ब्लाऊजसुद्धा मी मावशीकडूनच शिवले होते. सो असं काहीतरी स्टोरेजसाठी आहे फक्त, झाडं वगैरे काही नाही. बाकी पुढे दाखवते मी तुम्हाला. आणि हे इकडे किचन पण छान मोठं आहे, मस्त नीटनेटकं त्यांच्या पद्धतीने त्यांना जसं आवडतं. एवढ्या किचन ट्रॉलीज आहेत पण तरी
त्यांना हे पाहिजेच आहे. आपण विचार करतो की नाही दिसण्यासाठी छान पाहिजे, त्यांना असं पाहिजे असतं की यूज करण्यासाठी कम्फर्टेबल पाहिजे त्यांना सगळं. तर हे असं किचन आणि इकडे लगेच जे आहे इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. इकडे त्यांचा बेसिनचा एरिया, समोर डायरेक्ट एक बेडरूम जिथे आम्हीच पसारा करून ठेवला आहे. याचे कपडे आणि हे सगळं धान्य वगैरे भरून ठेवलेलं असतं. हे आपण आपल्या घरामध्ये ठेवत नाही, आपण लगेच आणतो धान्य, लगेच ते वापरतो. त्यांचं स्टोअर असतं वर्षभरासाठी. काही त्यांना लुक्स वगैरे काय कसं दिसेल काय घेणं देणं नसतं. सगळ्या रूममध्ये त्यांनी POP वगैरे करून घेतलं आहे. आता इकडे त्यांची बडबड ऐकायला मला नाही माहिती मी आल्यावर ते शांत बसता की नाही. आणि इकडे पिया जिने आत्ताच आंघोळ केली आणि मोबाईल पकडून बसली आहे. इकडे पण एक बाल्कनी आहे जिकडे आता माझ्या आईने कपडे धुते. आज आम्ही बट्टी बनवतोय जेवणामध्ये. बट्टी घोटलेल्या वांग्याची भाजी आहे का? भाजी झाली ना बट्टी. इकडे ऑलमोस्ट थोडी थोडी घोटलेली ती, नॉट प्रॉपर. भाजी तयार आहे. आणि काय डोकं तुमचं कोण डोकं बघत नाही, एकदम मस्त ब्युटिफुल दिसताय म्हणे मावशी. बघा कमेंट येतील मला, तुझी मावशी खूप छान दिसते असं. फोकसच घेत नाही मेरा माझा कॅमेरा. पुरण टाकतो, खापरच्या पोळ्या टाकतो. खापरच्या पोळ्या माहिती आहे त्यांना, दाखवलंय सगळ्यांना माहिती खापराच्या पोळ्या. जेवढे जेवढे लोक मला बघतात त्यांना, ज्यांच्याकडे बनवत नाही खापराच्या पोळ्या त्यांना सगळ्यांना माहीत पडून गेला की खापराच्या पोळ्या कशा बनतात. मी माझ्या चुलत मावशीच्या घरी आले, त्यांचं घर दाखवते मी तुम्हाला. किती छान आहे हॉल एवढा. हाय गाईज, हॉल एवढा मोठा. नंतर इकडे एक बेडरूम आहे. फर्निचर करून घेतलं त्यांनी यायच्या आधीच. सो इकडे बाल्कनी मस्त. इकडे झाड, हे झाड आय थिंक कसलंच फ्रूटचं नाही आहे पण छान वाटतंय. हो चालतो चालतो. किती हाय. चल पुढे, आपण पुढे जाऊ. बॉल काय बॉल बॉल. हाय बॉल. तुला बॉल खेळायचा आहे का? घे ना. इकडे एक बेडरूम, देवघर आणि ही मावशीची मुलगी. मला माहिती तू डायरेक्ट आली नसती म्हणून मी तुला दाखवलं फटक्यात. इकडे एक बेडरूम म्हणजे 3 BHK आहे. हा हा दाखवलं मी, दाखवलं. आणि हा किचन. आणि इकडे बघ असं छोटंसं किचन गार्डन म्हणू शकतो आपण. का आणि आमच्यासाठी आता भेळ बनवली जाते इकडे, स्पेशल भेळ. आणि ह्या ज्या गप्पा चालू आहेत ना एकदम सिरियस गप्पा आहेत. तुम्ही फक्त बघा, एकदम सिरियस गप्पा चालू आहेत. त्यांच्या हातामध्ये प्लेट आहे, केव्हापासून एक घास सुद्धा कोणी खाल्लेला नाहीये. तुम्ही रिलेट करणार हे सगळं म्हणून मी तुम्हाला दाखवते. जसं मावशीचं आणि आईचं एकदम डीप डिस्कशन चालू होतं ना, आता बघा ते गेलेत बाहेर कुणाकडे तरी आणि आम्ही दोघी बहिणी पण त्याच पद्धतीने एकदम सिक्रेट गप्पा मारतोय. म्हणजे सेम असतं सगळ्यांचं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आपला जिकडे कम्फर्ट असतो ना आपण तिकडे बऱ्याच गोष्टी शेअर करतो. आता आम्ही घरी फक्त भावंडच होतो सगळे, म्हणून म्हटलं चला थोडीशी पाणीपुरीची पार्टी करूया. तर यांना थोडीशी एक ट्रीट देण्यासाठी मी बाहेर आणलं होतं. आणि यानंतर नेक्स्ट डे आम्हाला सकाळी सकाळी पुन्हा माझ्या माहेरी जायसाठी निघायचं होतं. चला बाय करताय का सगळे आम्हाला? करा बाय करा. बाय. मावशी पहिले बरोबर मला पण बघते का? चलो मोठं डोकं. हाय गाईस. हाय गाईस. बोला मॅडम. लालपरीचं काय झालं? लालपरी पंक्चर झाली. आम्ही पहिल्यांदा कितीतरी वर्षानंतर लालपरी प्रवास करतोय पण लालपरी पंक्चर.
बसलो आम्ही आता शांत. याच्या पुढे लालपरीत येशील? गरज पडली ते यावं लागेल ना. असं आहे तर टाइमपास चाललाय. बरेच गाड्या येत आहे पण त्या गेलो तर आम्हाला उभं राहून जावं लागेल फुल. मग आता आम्ही चटरपटर आमचं खाणं चालू आहे. ऑप्शन ना चटरपटरच खावं लागतं. चिप्स, कुरकुरे, चिवडा. ठीक आहे पण असा एक्सपिरियन्स आहे ना पण गरजेचं आहे ना. याची झोप झाली आहे मस्त. हे काय असं. चला मग आता चालू झाली. घरी पोहोचलो की मग जे काय होईल ते तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो. नो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बाबा